नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार जिवंत आहेत. अजितदादा भीषण विमान अपघातातून सुखरूप बचावले. बारामतीचा ढाण्यावाग जिवंत. बारामतीमध्ये अजितदादांची वापसी. 28 जानेवारीला जो भीषण विमान अपघात झाला, ज्या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आलेली होती. परंतु आता या विमान अपघाताचं असं सत्य समोर आलेलं आहे की जे आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं. विमान अपघाताची चौकशी CID कडे देण्यात आल्याची माहिती आपण पाहिलेली होती. या विमान अपघातासंदर्भात सगळ्यात मोठा खुलासा. अजितदादा जिवंत आहेत. अजितदादांना लपवून ठेवण्यात आलेलं होतं. राजकीय षडयंत्र होतं. एका फाईलमुळे हा संपूर्ण गोंधळ निर्माण झालेला होता आणि बारामतीमध्ये राजकीय भूकंप निर्माण होणार या चर्चा सुरू असतानाच अजितदादांच्या विमान अपघाताचं सगळ्यात मोठं सत्य समोर आलेलं आहे. अजितदादांना आपल्या या विमान अपघाताची काही दिवसापूर्वी चाहूल लागलेली होती का, असाही प्रश्न यावरून आता उपस्थित झालेला आहे. कारण अजितदादांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. पहा, अजितदादांना या अपघाताची काही दिवसापूर्वी कुजबूज किंवा चाहूल जी आहे ती लागलेली असावी असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे अजितदादांनी आपल्या काकांनी आपल्याला सांगितलं होतं की विमान खरेदी करणारा विमान तू जर वापरत असतील तर ते विमान जवळच्या व्यक्तीचंच असायला पाहिजे. त्याचबरोबर अजितदादा हे पाण्याच्या बॉटलसाठी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करत होते. परंतु आता काही दिवसापासून त्यांनी प्लास्टिकच्या बॉटलच्या ऐवजी काचाच्या बॉटलचा वापर करणं सुरू केलेलं होतं. आणि हे का करण्यात आलं यावर देखील रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्याचबरोबर विमान अपघात होण्यापूर्वी काही दिवसापूर्वी दादांनी त्यांच्या जवळच्या विश्वासू व्यक्तीला विमान खरेदी करण्यासाठी ही सल्ला दिलेला होता. विचारलं होतं की तू विमान खरेदी कधी करणार आहेस, लवकरात लवकर विमान खरेदी कर, जेणेकरून मी त्याचा वापर करेल आणि मी त्याच विमानाने प्रवास करेल. इतर लोकांवर या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांना शंका होती का, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. स्वतः अजित पवारांचे हे वाक्य आहे, स्वतः अजित पवारांचे हे वक्तव्य आहे आणि यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा आता होत आहे. आणि ही चर्चा म्हणजे अजितदादांना या घातपाताची काही दिवसापूर्वीच चाहूल लागलेली होती का, त्यांना काही शंका आलेली होती का, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. रोहित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात आणखीनही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत आणि हे मुद्दे जे आहेत ते त्यांनी पुराव्यासहित मांडलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळीच दिशा मिळालेली आहे. आजपर्यंत कुणीच पवार कुटुंबियांच्या माध्यमातून दादांच्या विमान अपघातासंदर्भात शंका किंवा प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं नव्हतं. परंतु रोहित पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेत या अपघाताचा संपूर्ण वृत्तांत देत एक शंका उपस्थित केलेली आहे. आणि ती शंका म्हणजे दादांचा अपघात हा केवळ अपघात नव्हता तर तो घातपात होता. सध्या दादांच्या विमान अपघातासंदर्भात महाराष्ट्रामध्ये काय चर्चा आहे, तपासामध्ये काय मुद्दे समोर येत आहेत, ही गोष्ट मांडण्याचा मी प्रयत्न तुमच्या पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखवणे किंवा चुकीची माहिती पसरवणे हा अजिबात हेतू नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.